Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी सगळ्यात जास्त फॉर्म भरतात एका परीक्षेचे. त्या परीक्षेचे नाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या परीक्षेचं नाव आहे MST-CET. MST-CET. तर दोन ग्रुपचे विद्यार्थी MST-CET या एक्झामचे फॉर्म भरू शकतात. पहिला ग्रुप आहे PCM ग्रुप. पहिला ग्रुप आहे PCM ग्रुप. याच्यामध्ये विद्यार्थी PCM ग्रुपचे विद्यार्थी इंजिनिअरिंग साईटकडे वळतात. याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स and telecommunication, electronics and telecommunication, computer engineering, IT. PCM ग्रुपचे विद्यार्थी या प्रकारच्या इंजिनिअरिंग साईडला जातात. दुसरा ग्रुप आहे PCB ग्रुप. ह्या ग्रुपचे विद्यार्थी जातात फार्मसी, आणि ॲग्रिकल्चर. समजलं? तर या एक्झामची फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आजची आहे. या साईडवर CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरणे स्टार्ट झाले होते. ती तारीख होती 10/2/2026. आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळं आज आपण फॉर्म भरू शकता. जर पेमेंटचा काही इश्यू येत असेल तर पेमेंट उद्या पण करता येईल. आता
आता CET ही एक्झाम 2 शिफ्टमध्ये घेते. पहिली शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्टचा टाइम आहे 9 ते 12. आणि आफ्टरनून शिफ्ट आफ्टरनून शिफ्टचा टाइम आहे 2 ते 5. आता ह्या परीक्षेसाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा असतो. तर ह्या फॉर्म भरण्यासाठी फीस किती आहे, फी स्ट्रक्चर बघू आपण. ओपन स्टुडंट आणि आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट. यांच्यासाठी फी आहे 1300 रुपये. ओके. त्यानंतर SC स्टुडंट, ST स्टुडंट, OBC स्टुडंट, SBC स्टुडंट यांच्यासाठी फी आहे 1000 रुपये. आता आपण ही एक्झाम पास करण्यासाठी किंवा ह्या एक्झामला बसण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघू. PCM किंवा PCB ग्रुप ओपन स्टुडंटला टक्केवारीची अट आहे 45%. आणि SC आणि ST स्टुडंटसाठी अट आहे 12वी मध्ये 40%ची. म्हणून मार्क्सची फार मोठी काही अट नाही. जास्तीत जास्त स्टुडंटनी या वेबसाईटवर जायचं आणि अप्लाय करायचं. आता तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता साईटवर जाऊन त्यावेळेस लॉग इन ID क्रिएट करावा लागतो.
लॉग इन आय डी जो असतो क्रिएट करायचा आणि पासवर्ड टाकावा लागतो. मित्र, पासवर्ड टाकतेवेळी पासवर्ड स्ट्राँग टाका. स्ट्राँग पासवर्ड याच्यासाठी टाका की मागच्या 1 ते 2 वर्षापासून काही फ्रॉड व्हायला लागले. काही जवळचे विद्यार्थी, काही जवळचे मित्र, काही जवळच्या मैत्रिणी काय करतात, ज्यावेळेस कॉलेज अलॉट होतं पण एखाद्या विद्यार्थ्याला एखादं समजा चांगलं कॉलेज अलॉट झालं पण त्याच्याच मित्राला ते कॉलेज जर नाही भेटलं तर तो मित्र काय करतो, त्याच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन त्याचा पासवर्ड त्याला माहीत असल्यामुळं त्याचं कॉलेज कॅन्सल करतो. त्याचं कॅन्सल केलेलं कॉलेज मग हा प्रवेशापासून वंचित होतो. असे प्रकार घडायला लागले. म्हणून ह्या गोष्टीची काळजी घ्या. लॉग इन आय डी आणि पासवर्ड स्ट्राँग ठेवा. या प्रसंगी मी एवढंच बोलतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण हे चॅनल तुमचं, आमचं, सगळ्यांचं आहे. हे चॅनल फक्त माझं नाही. धन्यवाद.